नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या योजनेअंतर्गत मित्रांनो जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे लवकरच सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे. कारण की त्याबद्दलचा एक महत्त्वाचा GR इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. कारण जो बी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे तो सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये दिलेल्या तारखेनुसार डिपॉझिट करण्यात येणार आहे. कारण की त्याबद्दल एक ऑफिशियल GR आलेला आहे. तर त्या GRची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर त्या GRमध्ये काय म्हटलं आहे त्याची संपूर्ण डिटेल पाहू घेऊया. तर यामध्ये मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे हा संपूर्ण GR आहे. 8 डिसेंबर 2025चा हा GR आलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा ऑफिशियल GR इथे महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेला आहे. तर यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025 या आर्थिक वर्षात मागणीनुसार अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसाठी जवळपास तुम्ही पाहू शकता या योजनेसाठी जवळपास 263.45 कोटी इतका निधी इथे प्रशासकीय विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर जे काही सर्व महिला असणार आहे महाराष्ट्रामधील त्या सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये लवकरात लवकर 10 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पाठविण्यात येणार आहे. इथे पाहू शकता दिलेल्या महिला व बालविकास विभागानुसार यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा मित्रांनो यामध्ये होणार आहे. तर ज्या काही लाडक्या बहिणी असणार आहे त्यांना या आनंदाची माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा येईल. जो काही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच 10 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करण्यात येणार आहे. त्यासाठी तुमची KYC करणे आवश्यक आहे. KYC कशाप्रकारे करायचं त्याबद्दलचा पण एक अपडेटेड व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलं आहे. तिथेसून तुम्ही ती KYC कशाप्रकारे करू शकता अगदी काही 5 ते 10 मिनटामध्ये तिची पूर्ण प्रोसेस त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.